एक जणांना मला वास्तुशांतीच्या कीर्तनाला नेलतं. चांगलं घर होतं त्याचं, 2-2.5 कोटी रुपयाचं. पैसे कुठून आणले होते मला ते माहित नाही, पण घरात गेल्यावर कळालं हे 1 नंबरचा डाकू होता म्हणून. कारण चुकीच्या मार्गाने कमवलेल्या पैशाच्या भिंती सांगत असतात. हो, मिस्त्रीचे पैसे बुडिले, लोखंडावाल्याचे दिले नाही, खडीवाल्याचे दिले नाही, सिमिटावाल्यालाही चपका हाणला, इंजिनियरला तर बोलूच देईन गेला. त्या भिंती असं बसल्या बसल्या मसन वाट्यावानी होतो काही काहीच्या घरात बसल्या, असं समजायचं यानं चुकीच्या मार्गानं कमवलेलं धन आहे. पण आता कसं असतंय, मी बावल्यावर घोड्यावर बसल्यामुळं जास्त बोलता येत नाही. तिकडे घेऊन जा लेकरायला. कशा तुमचंही कीर्तन जातंय, शेजाऱ्याचं जातं, लेकरू येईन ते विठाला विठाला काही काही गोष्टी सांभाळाव्या लागतात आपल्याला. नाही सांभाळावं तर कोण बुकाला येईल. जे घोड्यावर बसले नाही ते गोड बोलायलेत, त्याला पण कळना आपण किती कमवावा. पैशाचा लोभ सुटला नाही कोणाला. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन. किंवा नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया आणि भस्मदंड छाया तरुवराची. आवडत नाही असं माणूस का, मग विरोधात नाही जाता येत. कीर्तन वगैरे झालं, घर पत्रिकेवर फोटो गिटो होता, चांगलं घर होतं, मस्त घर आहे. ते म्हणे महाराज चला घरी. मी म्हणलं राहू द्या ना, आता निघतो आम्ही. नाही वा, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. अरे आमचे पाय इतके येडपट आहेत, घरचं खाईन तर कशाला आगावपणा करायला तू. पण नादास तू चला आमच्या घराला संदीप बाप पाय लागू द्या. गेलो आम्ही, पायला त्याच मजला चांगलं घर होतं. बुटाडं ठेवायला 2.25 लाखाची अलमारी होती, अशी पुढच्या तोंडाला पोर्च पशी. हो, झोपून आंघोळ करायचं, बसून आंघोळ करायचं, उभ्यानं आंघोळ करायचं. शास्त्री बुवा चट होतं ते. चांदीच्या थुट्या होत्या. काय आपलं काय पोटात डबा उठायला काय घेणे आपल्याला त्याच्याशी. मस्त घर होतं, पण तुळशी वृंदावन नव्हतं. त्याच्या भावाच्या दारात होतं तुळशी वृंदावन, पण तुळशीला खेटून बोकड्या बांधला होता. त्यानं तुळस उबदारूच नव्हती दिली. आहा काय बापा, असं घर मस्त उग. वरचा मजला त्याच्या वरचा. म्हणले छताव चला, तर मी म्हणला हो मा बॉयलजन खराब हे, त्या अपघातात हे हाड जरस फलसलेले, ते गॅप हे का भरो तू काय माहित. बरंच टाकलंय मी त्याच्यात, पण बरं नाही. लय तुरी कापस गंजा होतेत मला. कोणत्या गॅपान भरतय काय माहिती. असं बी पुन्हा लय म्हटय तुम्ही दिलेलं बी. खरं बोललं पाहिजे माणसानं, कशाला खोटं. अहो गावरान तूप खाल्ल्यावर कशाला म्हणायचं कुटके खाल्ले, मेलीन मसड पहाटच. लबाड नाही बोललं पाहिजे माणसानं. चांगले ते नाही नाही महाराज चलन. वरी गेल्यावर म्हणलं बापरे काय तुमचं मोठं घर आहे, इथून तर बीड दिसतंय, तुम्ही रावणाला ओव्हरटेक केलं. हो म्हणे महाराज, हो चांगलं घर आहे तुमच्या आशीर्वादानं. म्हणलं मग आशीर्वादानं तुला व्हाले, मी पत्रात आहे. आगाव धंदा नको आहे का नाही. नाही पत्रात नाही, येरी म्हणायला लागलो. नाही बापा पडन घर ते चांगलं आहे, मला पण मस्त आहे. मालकान पाईप द्यालाय मला पैशाचा, काऊन तर यांचा ते करत. पंढरपुरातल्या मालकान. खाली आल्यावर बुक्का लावायचा राहिला होता. ते म्हणे महाराज घर कस काय. म्हणलं अतिउत्तम आहे. महाराज सांगा ना घर कस काय. म्हणलं फारच छान आहे. पुन्हा म्हणला घर कस काय. म्हणलं खूप चांगलं आहे. अर्थ तिन्हीचा काय झाला एकच. मग त्यानं बुक्का वगैरे लावला. होते असे तुमच्यासारखे संघ साईराज. बुक्का लावल्याच्या नंतर मग म्हणला महाराज घर कस काय. घरात 2 चुका आहेत. कोण म्हणतंय. म्हणलं मी म्हणतो.
मी म्हणतोय काय बोलता म्हणे कीर्तन महाराज तुम्हाला काय कळतंय का? मी म्हणलं मला कळतंय म्हणूनच कीर्तनाला बोललंच ना, नालाय का तो? काय राव हे कुठं बोलणं झालं का? आणि माझ्या घरात 2 चुका, समुद्राची रेती, मी म्हणलं स्वर्गातून आण रे, पण घरात 2 चुका आहे. कोणती चूक? तो असताना घर पडल 1 चूक, भूकंपात पडल, अतिवृष्टीत पडल, मर्यादा संपल्यावर पडल. आणि दुसरी चूक तुला घरातून बाहेर काढतील. कोण म्हणतंय? मी म्हणलं मेल्यावर छताव जाळीत नसतेत रे, घराच्या बाहेरच फुकीत असतेत ना. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, 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 स्वजाना गोत्र दाईचा करीती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, आईचा करीती विचार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार, काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. घरात ठुत नाहीत त्याला बाहेर काढते. माणिक न लगे हे नाश पावणार आहे, कशाला देता देवा करे मला? रात्रंदिवस तुम्ही माझ्या चित्तात राहावा, याच्या व्यतिरिक्त देऊ नका. फायदा काय? फायदा महाराज, एका वारकऱ्याची परिस्थिती इतकी नाजूक होती, भारतात तितकी नाजूक परिस्थिती कोणाचीच नाही. बाकीच्या देशाचं कशाला इचकू फुकट कळण शेंडी वळवळ, आपलं आपण बघायचं आहे का नाही? आणि आपलं तोंड तरी तितकं आहे का? तितकं इचकायला काय गरज आहे? काय आगावपणा? या भारत देशामध्ये एका वारकऱ्याची जितकी गरिबी होती, आता तितकी गरिबी कोणाची नाही. किती गरिबी? संध्याकाळची वेळ आहे, रात्रीचे 11 वाजले, आणि रात्रीच्या 11 वाजता लेकरांनी सांगितलं, आई बाबा काही जेवायला आहे का? वडिलांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं, लक्ष्मी जी काय आहे का लेकरायला? नाही मालक. स्वतः उठले, स्वयंपाकघरात एक गाडगं होतं, त्या गाडग्यात हात घातला, त्याच्यात मिठाचा खडा सापडला. हे आता मिठ वापरायलेत बारकाले, इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्याच्या लहानपणी तेच मिठ होते, खडे. हो, वाळूच्या खड्यावानी खडे मिठ. आता नमुन्याचे मिठ, म्हणून तर नमुन्याच्या बिमाऱ्या. जितकं चाळून खातान तितक्या चाळून बिमाऱ्या आल्यात. काय साधं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या, घरच्या शेतातलं खात होते यांना बिमाऱ्या कमी होत्या. हो, तरातराच खाले, तरातराच्या बिमाऱ्या, आयुष्यात ज्याची नाव ऐकली नव्हती त्या बिमाऱ्या. मिठाचा खडा घेतला, एका लोटक्यात पाणी घेतलं, त्या पाण्यात खडा बुडवला, आणि तो खडा असा ओठावून फिरीला लेकरायच्या. आवाज कडक करा, कडक कडक कडक. त्या मिठाच्या खड्याचं खारट पाणी चाटीत 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 लेकरांना झोप लागली. सांगा पवार गुरुजी, इतकी गरिबी आहे का भारतात कोणाची? महाराज होय डॉक्टर साहेब, इतकी गरिबी असेल? नाही. त्या परिस्थितीत रात्र रात्र जागून पंढरपुरातल्या मालकाचं भजन करीत रात्र काढायची. झोपच येत नव्हती, झोप येत नव्हती. रात्र तिसरी आहे. या तिसऱ्या रात्री पत्नीनं सांगितलं, मालक झोप तर येत नाही, पण अंग खाली टाकल्याबरोबर पाठीतून पोटातून वेदना होतात, काय करावं? धोत्राचा दुमाला फाडला, पट्टी फाडली 2 बोटाची धोत्राची, तिला पिळा घातला,
आणि बायकोकडे ते पिळा घातलेली पट्टी दिली आणि सांगितलं, लक्ष्मी पोट आवळ, पोट आवळ ग, वेदना संपत्ती. जीनच्या पॅन्टीवाल्याला माहित नसेल, आपल्या जुन्या बाप दाद्याच्या छातीला कान लावून विचारा, या लोकांनी एक टायमाच्या भाकरी कमी खाऊन पोट आवळून कमीलय. ही ती पद्धत होती, पोट आवळून कमीने भूक थांबवणे. काय परिस्थिती असेल. भजन नाही बंद केलं. भाऊ किती श्रीमंत होता सांगू त्या वारकऱ्याचा. त्या वारकऱ्याच्या भावाच्या पत्नीची साडी जर आत्ता असती, आत्ता, तर 2.5-3 किलो सोनं त्या साडीत आलं असतं. तिला सुप्त जय हिरे होते, जर होता सोन्याचा. एवढ्या श्रीमंत त्या भावाची परिस्थिती. पण परिणाम सांगू, या वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करीत होता. तो राजा पैशावाला होता आणि म्हणून त्या राजाची स्तुती केल्यामुळे जेवढं देता येईल तेवढं द्रव्य देत होता. ऐश्वर्यात जीवन जगत होता. कालांतरानं ह्यो राजा मेला. त्याचं लुटलं आणि त्या राजाला सांभाळणाऱ्याचं लुटलं. आता हा माणूस आणि याची पत्नी जगदंबेच्या मंदिरात ताट घेऊन जोगवा मागायला बसले. कोण चित्तात होता? राजा. कोणाचं आवडीनं गुण गात होते? पैशावाल्याचं. म्हणून या परिस्थितीतून या परिस्थितीत आले. एक वाक्य सांगू या वरातलं, जुन्या माणसाची मत आहे. ज्या पायरीवर गेलं देवानं त्याच पायरीवर ठेवा, अन्यथा त्या पायरीवर गेल्यावर मरण यावा, पण खालच्या पायरीवर येण्याची वेळ येऊ नये. मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी अवकळायची, मरण भले परी अवकळायची. संसाराचा धाक निरंतर माझी, मरण भले परी काय अवकळायची, मरण भले परी काय अवकळायची. वा, गोड पुरावा बापू. वा वा वा. वापस येऊ देऊ नी बरं, येऊ देऊ नी, त्याच्यापेक्षा मरण बरं. एवढ्या मोठ्या आयुष्यात राहिलेली पती पत्नी जगदंबेच्या मंदिरात जोगवा मागायची वेळ आली. आणि ज्या भावाला लेकरायला भूक लागल्याच्या नंतर मिठाचा खडा पाण्यात बुडीत होते, त्या भावाला ह्या भावानं सांगावा, दादा ऐक रे, काय त्या पंढरपुरातल्याचं भजन करू, तू आमच्या राजाकडे चल ना तू. भावानं सांगितलं, बाळा भाकरी वाचून मेलो तरी हरकत नाही, पण तुझ्या राजाचं वर्णन करणार नाही. ऐका पंडित जना, ऐका पंडित जन, तुमचे वंदे तो चरणा, तुमचे वंदे तो चरणा. नका करून स्तुती माझी परिसावी विनंती, नका करून स्तुती माझी परिसावी विनंती, माझी परिसावी विनंती. काय वाक्य मालकाचं? ऐका पंडित जन, तुमचे वंदितो चरण, नका करू भंगिऱ्याची स्तुती माझी परिसावी विनंती. स्तौनियान केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा, स्तौनियान केला आयुष्याचा मातेरा, स्तौनियान केला आयुष्याचा मातेरा, केला आयुष्याचा मातेरा. स्तवनी आणणारा केला आयुष्याचा मातेरा, निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये.
इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका विठ्ठला वाचून या. भावान सांगितलं बाळा मरण स्वीकारीन नाही चोंभाळणार पैशावाल्याला. काय पंढरपुरातला मालक चित्तात ठेवण्यात निलेश बुवा ताकद. अरे पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून हुंडा भरपूर आला. हुंडा घेत नव्हतं मनान द्याला. हे अधिकारी इथं पुढंच यायच्या देखता कशावर हुंड्यावर बोलायचं आहे का नाही. आगाऊपणा वाचन ते आता मग यायचे काय का मनी देलता सासरवाडीतून मनी 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. काय दिलो सासरवाडीतून. देवाच्या दर्शनाला चाललो मी जाईराज. दर्शनाला जाता जाता महाराज या नाश्त्याला. मला वाटते नेरील नाश्ता म्हणतात का. आपल्याला काय इंग्रजी कळती शिक्षण 7वी आणि काय ज्ञान नाही ना. पण ते नाश्ता म्हणल्यावर लक्षात आलं टप्पू हाणायला बनली. आपल्याला साधं गावठी कळत आणि कुठं ऐका नाही. हो ना. येतो म्हणलं दर्शन करून गेलो तर शेवयाचा भात होता. शेवया कळत आहेत ना. लांबटे बोटुळे शेवया. शेवया बारीक होत्या अशा डोक्याच्या केसावानी. ह्या का सगळ्याला येतात का. काही काहीच्या शेवया म्हणजे मायकाच्या दांड्या. त्या चमच्यान कुठं का धरूनच खाचा बोटुळा. हो त्याला सुगरणपणा लागत असतो. ते कोणाला येत असतं का. ते शेवयाचा भात त्याच्यावर गावरान तूप महाराज. दूध होतं. शेवयाच्या भाताला दूध असलं तर खावा नाही तर नदीचा चिखल खावा पण भात नाही. मोहन बुवा मी रोज 2 गावचं खातो म्हणून मला कळत आहे. तुम्ही घरचंच खाल्ल्यावर काय लक्षात येईल. रोज 2 गावचं खातो. 4229 गाव आहे महाराष्ट्रातलं एकदा गेलेलं. तुमचं गाव लय 2-4 वर्षापूर्वी पाहिले अण्णा. कमी गाव पाहिले असतील. कमी किती काय किती कुठलं खाल्लंय. हो पण ते खाऊन भजन केलंय म्हणून पोट नाही फुटलं गुरुजी. हो नाही खाऊन भजन नाही केलं मग कोणी निघत ते. हो इकून गोळा होय तिकून गोळा होय मग कापावच लागते ते गोळ्या असे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या दरबारात ज्यांनी मधुकरी खाऊन गाथाण्याने शरी वाचिली का त्याच बरं. झोपलेले अवघड काम महाराज. हो यम असा हाणणार यमाल पण कळणार नाही याच्या कुठं रट्टे द्यावा. मी म्हणलं बाई काय शेवयाचा भात आहे. महाराज यायच्या माईला येतात का. माईन दिल्यात शेवया. आता तिला माहीतच नाही ह्यो गिरगावचा बाळ्या किती रगिले म्हणून. लगेच म्हणलं बाई भजे पण काय नरम आहेत. हा तिकूनच लाखाचं पीठ आणलंय. लाखजींच्या पॅन्टीवाल्याला नाहीत कळत उगा हसू नका. हे ज्याला कळत नाही ते 2दा हसत आहेत बहिऱ्या माणसावानी. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा. लाखाचं बेसन तिकूनच आणलंय. मला राहच न गेलं. मी आणलं बाई एक बोलू का. तुमच्या माईनं बोटुळे दिले लाखाचं पीठ दिलं पण हे 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे. कळालं ना. वायर लूज काय कायला उशिरा कळालं. बोटुळे दिलेत लाखाचं पीठ दिलंय 7-8 घंट्याला तिकडं जाणार आहे गावाच्या कडीला. पण याच्या माईनं तुला आयुष्यभर सांभाळणारा द्यालाय याचं ध्यान ठेवून जरसं. कपाळाचा मालक द्यालाय त्याच्या माईनं. जरसं सासूला चोंभाळणं हा का माईलाच चोंभाळायली अंगावर भिताड पडन घरात सगळं ठोकून द्यावं लागन तुला.
टकटक दिसायल्या सासूच्या विरोधातल्या. उभ्या राहा तुम्ही 7-8 जण. ए माग पाहू नको, तूच उभा राह. तू काय माग पाहती, उभा राह. काल्याच्या आधीच मरायचे बाबा, नसल्याला उभं राहू दे. एवढं बरं माफ करतो. घाम आलता, पुस माय पुस घाम. नाही म्हणत नाही माय. हो अशीच सासूला घासले टाकून फुकून दी म्हणत नाही तुला काय. विठाला विठाला विनोद सोडून द्या गुरुजी. ज्यानं आपल्यासाठी हाडाच्या काड्या करून कमीले, त्याला जर सांभाळीत नसाल तर 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही, भाजी करून खाल्लं तरी पुण्य नाही. जी माणसं रक्तातल्या नात्याची होऊ शकत नाहीत ती हरामखोर तुमची आमची काय होणार आहेत. विठाला विठाला साधारण तर इतकं सांगायचं. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मणी आणला. जीवनभर भजन केलं. ही दखल पंढरपुरातल्या मालकाला कळाली. तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगतोय. पंढरपुरातल्या मालकानी कलेची देवता भगवान विश्वकर्मा महाराज यांना आमंत्रित केलं आणि अधिकार देऊन टाकले. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. गाव सोन्याचं केलं. म्हशीला साखळ्या, गाईला साखळ्या सोन्याच्या. मला वाटतं त्या वारकऱ्याच्या गावात शेळ्या नसत्या. म्हणजे वर्णन आलं नाही याच्याकरता सांगायलो. वर्णन आलं असतं तर मला कसं नाही बोलता येणार. पुराणाच्या विरोधात बोलायला लय शान आहे का बाळ्या. जे पुराण माझ्या देहूतल्या मालकाला आवडते पहावे पुराणी. आपण कशाला विरोधात बोलायचं, लायकी आहे का. गाईला साखळ्या सोन्याच्या, म्हशीला साखळ्या सोन्याच्या, डाम सोन्याचे, खुंट सोन्याचे, गाव सोन्याचं गाव. अरबुजादी टन सोनं उरलं. करावं काय. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं निष्ठावंत वारकरी आहे त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा. गाव सोन्याचं नुसतं होतं रावण, मसनवाटा मातुड्याचा. गाव सोन्याचं कुबेराला, अलका नावाची नगरी, मसनवाटा महाराज मातुड्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, मसनवाटात नाही. तिथं मरतच नाहीत ना. बॅलेन्स संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती, पुण्यक्षया अधोगती. जव पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे. येऊ लागती माघारे ऊस तोडायला. मृत्यू लोकात कामाला ठेवावं लागेल ना. मालक सांगतात 1 कोटीची गाडी घेऊन बँकेत गेलं एक जण. त्याची गेट उघडायला 2 माळे, त्याच्या गाडीचं दार उघडायला 2 खपक्या माळे. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिले, त्यानं मान खाली घातली. काऊन घातली असेल देव जाणे. अर्धा किलो तर सोनं होतं त्याच्या अंगावर. आणि एक मथारा आलं गुडघ्या इतकाले पाय भरलेले, उसात दारे धरून आलत. मॅनेजर काय काका. काय नाही, नातीला कड्याला नेलंय, डॉक्टरनं सीजर सांगितलंय. तुम्ही नाही आणि पैसे पाहिजे. मॅनेजर स्वतः उठले. विड्रॉलच म्हणतात का पैसे काढायची. येते मला बी थोडी थोडी इंग्रजी फिरू फिरू येते ना. अहो एका बाईला विचारलं करा सही तर म्हणली लावा शाही. आणि तिला विचारलं काय चाललं म्हणली लय बिजी आहे बापा. फार पोरांनी टेन्शन दिलंय मला. ती 30% इंग्रजी बोलायली जिला सही येत नाही. मग बाळ्या तर रोज एका गावचं खातो, त्याला काऊन नाही इंग्रजी येणार.
हा एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. विठाला विठाला मेमरी कार्ड गोड दिले. गाणे 450 पाठ येत. एक बी गाणं वाचिलं नाही. ह्या ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याचे ऐकू ऐकू ते काऊन येड्यावानी. तुमच्या क्षेत्रात दंडक मला वाटतं आता कार्ड आहे. पोलीस डिपार्टमेंटचा माणूस दिसला की त्याचा टेपच हिसकून घ्याले. इतक्या जोरात आवाज मुंडकच घेऊन कारखान्यात गेला. करा वजन पप्याची मायन तुला मोजायचं का. टाली तर तिकडेच उलथिलीस तो. तुला अक्कल आहे का थोडीशी. त्यानं लेकरासारखा ऊस जपलाय. एखाद्या नैसर्गिक चुकीनं ट्रॅक्टर पलटी झाला असेल ते होऊ द्या असं मी म्हणत नाही. पण स्वतःच्या नालायकपणानं जर ट्रॅक्टर पलटी केला असेल तर हजारो साधू मारल्याचं पाप लागतंय त्या ड्रायव्हरला. कारण शेतकरी राजा कोणी माहिती आहे. रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा राजा आहे शेतकरी. हे 2 देव आहेत. 4 देव. विचारा या लोकांना. देशाच्या सीमेवरचे लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथं उभे आहेत म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहलो. देव. काशीतले पंढरीतले मालक 2 देव. दुसरे यायचं भजन करणारे अष्टादश संत 3 नंबरचे देव. रक्ताचा घाम करून मातीत टाकतो ना आपल्याला मोती खाला पिकवतो तो शेतकरी राजा 4 नंबरचा देव. आमचे 2 मित्र आहेत ते ड्रायव्हर आहेत ट्रॅक्टरचे. त्याला एक दिवशी मी बोलून घेतलं. मी म्हणलं दाद्या रस्ता खराब असेल एखादी तांत्रिक अडचण झाली असेल शास्त्री बुवा ब्रेक फेल झाला असेल जाऊ दे. पण शेतकऱ्याचा ऊस इमानदारीनं कारखान्यातनी तुला तहसीलदार नातू जन्माला येईल. आशीर्वाद देत काळी माय आशीर्वाद देती. आशीर्वाद देती. काम चांगलं करायचं माणसं. इंद्राला गाव सोन्याचा मसनवाटा नाही. हा ते गेले ते मथारा आलं. त्या विड्रॉलवर अंगठा दिला. किती पाहिजे 50,000. म्हणले 49च काढता येते. बर द्या. मॅनेजरनं स्वतःचे 1000 दिले. वाट लावलं. उद्या विड्रॉल भरान माझे 1000 परत करा. तोरक माझे न्या. पण धक्का दवाखान्याचं काम. मग 1.5 कोटीच्या गाडीत आलेलं. म्हणलं साहेब हा वा तुम्ही कवा आले. म्हणले त्या मथऱ्याच्या आधी चालतो. मला कस काय नाही पाहिलं. नाही म्हणले मी कॉम्प्युटर बघत होते. याला पाहून तर कॉम्प्युटर मध्ये मुंडकं घातलं मॅनेजर. आपली विड्रॉल आहे कितीची आहे. 20,000ची. नाही म्हणले तुमचं खातं पॅनल्टी लागू लागू 0 झालंय. गाडी किती कोटीची बसायला. 1.5 कोटीची. आणि बँकेत पैसे रुपड्या नाही. आणि मथार बनेलीवर आलं. त्याला कस काय 49 तुमचे 1000. त्याची धरणात जमीन गेलती. त्यानं 3 कोटी बँकेत टाकलेले. याजा सगळं 14 कोटी झालेत. कोणाला किंमत आहे बँकेत. गाडीवाल्याला का बॅलन्स वाल्याला. विमानात बसून जाय ना सुंबळ्या. बँकेत पैसे नसल्यावर कोण भूतीचारी तर तुला. तसं स्वर्गात पुण्य संपलं की लाथ आणते तन काढून. म्हणून मसनवाट्याची गरज नाही. गाव सोन्याचं मसनवाटा नाही. कुबेराला गाव सोन्याचं मसनवाटा मातोड्याचा. रावणाला गाव सोन्याचं मसनवाटा मातोड्याचा. सुदामदेव नावाच्या वारकऱ्याला गाव सोन्याचं आणि मसनवाटा वातोड्याचा. श्रुतीनं प्रश्न केला देवाला. देवा देवा का रे मसनवाट्या सगळं सोन्याचं. श्रुती माय जीवनभर माझं भजन केलंय. झोपीत सुद्धा विस्मरण नव्हतं. मग तू खबर आहे म्हणतात देवा. रात्रंदिवस तुला अंतकरणात ठेवणाऱ्या सुदाम देवाला गाव तर सोन्याचं दिलंसच पण मसनवाट्या पण सोन्याचा दिलास. ही रात्रंदिवस तू अंतकरणात ठेवणाराची ताकद आहे. मग मला तरी दुसरं देतोस कशाला. हे चिदान देगा देवा. हे चिदान देगा देवा. हे चिदान
तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी तुझा तुझा म्हणून देवा एकच देऊन टाक, तुझा विसर नाही पडला पाहिजे. एका बाईल 5 पोरं, त्याच्यातलं एक बी भंगिरी नव्हतं, चांगली पोरं होते. सांगू एकाचं कार्य. एक पोरग झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम पण भजन करीत होते. त्या मुलाचं नाव महाराज अर्जुन. एका मुलाचं सत्यवादाचं तप होतं म्हणून रथाची चाक जमिनीवर आधार चढत होते. त्या मुलाचं नाव धर्मराज. एक मुलगा पाय आपटिल्यावर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. बलाची विस्तृत शक्ती भीमदादा. एक मुलगा गाई आणि बैल म्हैशी पारखणारा. एक मुलगा घोड्याची पारख करणारा नकुल सहदेव. अशी 5 लेकर, 5ही भजनी, 5ही वारकरी होते. पांडव वारकरी होते. मी सांगतो म्हणून ऐकायचं का? ते भजन करत होते. अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव तरी त्या देवाची आळविते तरी त्या देवाची आळविते प्रल्हादाची पिता करीतो राजनी प्रल्हादाची पिता करीतो राजनी प्रल्हादाची पिता करीतो प्रल्हादाची पिता करीतो पहाती पांडव अखंड वनवासी परी त्या देवासी आळविती किंवा आठविती. भजन करणारी पांडव होती. आणि मग भजन करणाऱ्याच्या पाठीमाग जगाचा बाप असतोच ना. त्या मालकाला तीच माणसं आवडते. 3-3 वाजूस तर नालायकाला चॅटिंग करणारे थोडीच आवडते. कायला कवडीच्या आखली नाही. हाच तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बायको कदरली त्याला आणि त्याला शुभेच्छा द्यायला. आणि तू ही तरी लायकी त्याला काय शुभेच्छा लागते. आणि तुला सकाळीच बायकून आणलं होतं. म्हणजे अशा पांचटानं पुढच्या पांचटाला शुभेच्छा देणं काय मोठाली गोष्ट आहे. एक जण नवरदेवाची शेवंती चालली आणि एक जण नाचू लागलं. मित्रच होतं मग ते. तर त्याला म्हणलं तू काय नाचतो. नाही म्हणे वा तुला माहितच नाही. आता तुला धोतर आहे म्हणून नाचता येत नाही. पहा बाबा. अरे म्हणलं मी तुझ्यापेक्षा जास्त नाचवतो पण कीर्तनात, भागवतात नाचवतो, रामायणात नाचवतो, प्रवचनात नाचवतो, हरिपाठात नाचवतो. तुझ्यापेक्षा जास्त. तिकडे काय मजा नसती. म्हणजे इकडे पकवाद असतो ना आणि त्याच्याकडे ते दुसरंच असतं नाचायला. मी म्हणलं पण वपत नाही रे. नाही म्हणे तसं असतं कुठं. जो नाचू लागला तो नायब तहसीलदार होता. आणि ज्याच्या वरातीत नाचला 3.5 महिन्याला तर डिवोर्स द्या. हो ह्या लोकांनी झपके देऊ याला, रट्टे देऊ लाल केला. या लोकांनी लाल केला. आणि त्या नालायकाच्या लग्नात नायब तहसीलदार झाल्याला नाचतो. येडपट पण नाही ना. कुठं नाही नाचलं पाहिजे. पांडव भजन करत होती. आशाच्या माग देव असतो का? नाही. पांडव भजन करत होते. लहान होते महाराज. अगोदरचा प्रसंग सांगतोय. पण या परिस्थितीत काळ बदलला. वारं कसं फिरेल सांगता येत नाही.
म्हणून या धावत्या युगामध्ये, इंटरनेट युगामध्ये जरा हिशोबात वागलं पाहिजे. मला चांगलं कळतंय 3-3 पिढ्या संपत्ती संपत नव्हती. भारदस्त श्रीमंत होते. आता श्रीमंत झाल्याला लगेच दिसतू आणि 4-2 वर्षाला गथुडे उचलता न दिसतू. हो म्हणून अण्णा, लक्ष्मीला इतकं सोपं समजायचं नाही. लक्ष्मी सारखी चंचलन, देवासारखा गुंड जगात माणूस नाही. हो, एक जण म्हणला मायासारखा चालू तालुक्यात कोणी नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार कर. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. विघ्न भ्रमला खरे, विघ्न भ्रमला खरे, विभाजनी खरे, संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. वा वा वा, बरासा नाही ती का जाईल. लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोत आहे. 30 किलोचं पोतड घेतलं दुकानातून साईराजच्या. पोतड आम्हाला टाकीत असेल ना, तुम्ही कसे टाकता नाही एवढे पैशावाले. आम्हाला पोत टाकलं बैलगाडीत. पण खसखस 30 किलो घेणार पैशावालंच असेल ना. पण जरा असं त्याला महाराज अहंकाराचं गंडल होतं. काही काही माणसं लय टेकडे. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावं. हिशोबात असला पाहिजे टेकाडेपणा. मला वाटतं देवान किती श्रीमंती दिली तरी धोत्राव इन नाही केली पाहिजे. कुत्रे भुकतील ना. आगावपणा लय टेकाडे. एका बाईची तर 5 क्विंटल सोनं. मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? 50 ग्रॅमचं. 9.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. लोणचं किती चांगलं असलं तर महाराज किती खावा? थोडस कवर नाही इतकं घ्यावा. जेवण होणं नाकाल पाणी येणं संगच होईल ना. लगेच दवाखान्यात. खातो का डॉक्टर एखादा आता? हे बघ, कोणत्याही गोष्टीचा टेकाडेपणा जरा मोजका असला पाहिजे. पण काय सांगू लागलो, खसखशीचं पोत ते जरा टेकाडे होत. आम्हाला संदीप बा सांगितलं, दादा हमाली द्या गरीबाची 4 आणि हमाली. पण पुढच्या बाजाराला देईन. आणि त्याची बवणी होती. त्यानं काय नाही केलं, पोत टाकलं केलंच खिळच. बर बर बर, जाऊ द्या, जाताना जरी कळालं तरी बस झालं. खिळच बर. जरी रस्व दीर्घ चुकलं तर का माया नावचं आलंय. आगाव धंदा इतका काय ताण घ्यायचा बरं. विठाला विठाला धामण गाऊन खेळतला आलं बरोबर. खेळतला बैलगाडी आली आणि इथं आल्यावर ते माणूस म्हणला घरच्या गड्याला, राम्या सागाव माणसो दुडके काय काय. जी मालक पोतटात दुकानात. ते म्हणलं मालक कटाचे नुसता, खसखस तर नाही त्याच्यात. 1 किलो 2 धामणगाव पस्तोर बॅटऱ्या लावल्या. रस्त्यानं एक खसखशीचा दाना दिसला नाही आणि पोतड्यात थांबली नाही. तिचंच तर नाव लक्ष्मी. चांगल्या चांगल्याला हसवायला लावती आणि रथी महारथीला बॉम्बलायला लावती. तिच्या विरोधात नाही जायचं. ह्या गुटके खाणाऱ्याला सांगतोय, भाऊ बाबांच्या पुण्यतिथीतल्या सप्तात 11 पोरायनं तंबाखू सोडा. 11 पोरायनं गुटके सोडा.
125 बायकांनी तंबाखू सोडा ना. हा कीर्तनात बसल्या बसल्या बी खातीन तिथंच सतरंजी हा चंद्रभागेत खड्डा करून जरी तुला पुरलं तरी मोक्ष होईन का? सतरंजा खराब डाग केले तिथं किती बी झोपीत तू ह्या जिबीला इचुडसू. काय हो असली माणसं काय परमार्थात येऊन फायदा आहे का? कशाला उता आला नाही. तंबाखू सोडा. तुम्ही जर व्यसन सोडित नसताल तर कशाला सप्ते करता? महाराज श्रीमंत करायला आणला महाराज, त्याला खपक्या पाकिट दिलं आणि आपण असेच उसातले डुकर कोणीकडं पळा. फायदा झाला पाहिजे ना, कष्टानं कमवलेली पैसे आहेत ना. काय घेता या सप्त्यातून? दरवर्षी सप्त्यात 5 नवीन माळकरी झाले पाहिजे महाराज. आपल्या सप्त्याला पीक आलं समजायचं. पीक कसं म्हणतात माहितीये का? एका पोरानं बापाच्या बिमारीला कोरोनामध्ये 45 लाख रुपये लावले. बाप गेला. आणि एका पोरानं 79 लाख रुपये बापाला लावले. बाप वाचला. मी म्हणलं बाबा काय त्रास? म्हणला महाराज सगळी संपत्ती गेली तरी हरकत नाही, पण बाप वाचला याच्यात जिंकले. एक म्हणला महाराज होतं तेवढं एकरभर रान निकलं हो, जाऊ द्या संपत्ती, पण बाप वाचला नाही, यश नाही आलं हो. मग आपल्या सप्त्यात जर गुण नाही आला तर असं होतंय. असं समजायचं, असं समजायचं. त्या पोराला कसं दुःख झालं, पैसे जाऊन यश हातात नाही आलं. आपल्या सप्त्यामधून गुण यावा, गुण यावा, गुण यावा. आणि एक सांगू का तुम्हाला, तुम्ही जर तंबाखू सोडली तर पोरं निर्वेशनी होते. हो आमची 90,000ची मसड मेली हो तंबाखूमुळं. हो मी तुरी इकून मसड आणली पवार सर. चांगल्या डॉक्टरला विचारलं मसड कस काय, बाजारात दूध काढलं तर 14 लिटर दूध दिलं आणि घरी आला तर दूधच देईन. डॉक्टरनं मशीन लाव, अमुक लाव, कॉम्प्युटर लाव, फलानं तपास, बिस्तानं तपास. हां त्यांनी त्याच्या वरच्या डॉक्टरला विचारलं, हिटरनला काय म्हणले, बाळू महाराजाला विचारा तुमची शेजारीन तंबाखू खाती का? तर आमची शेजारीन झोपताना तंबाखू खात होती, उठल्यावर थुकत होती. म्हणजे रात्रभर इथं तंबाखू ठुलेली. आणि ती शेण आणायला म्हशीच्या गोठ्यात गेली. हिच्या तोंडाचा घमकारा म्हशीनं वास घेतल्याबरोबर मसड मेली. तर 2-2 वर्षाच्या लेकराचे नातवाचा मुका घेता, ते लेकरू नाही हुरपाळून जायचं का? हा त्याची बुद्धी हुरपाळन ना, ते फुटाने खाईन ना दुकाना पुढं. मग त्याच्यामुळे तंबाखू सोडा. काही घेऊ नका आजच्या कीर्तनातलं, इतकंच घ्या फक्त तंबाखू सोडा. कशाला व्यसन करत, लय आगाव व्यसन असतो. मी एका गावात गेलो, मुक्काम शक्यतो करीत नाही कुठे. तिथं गोशाळेवर झोपतो. कोणाच घरी न गो, ज्याला मोठं व्हायचं का त्यानं जरा जपलं पाहिजे. हो आगाव कुदांड मागं लागलं, एवढ्यान केवढी इमारत बांधायला लय दिवस लागते. एकाच बॉम्बनं साफ होती. चांगल्या चांगल्या इमारती भ्रष्ट झाल्या एकाच बॉम्बनं. हे काय मुक्काम करीत नाही कुठं. पण 2 कीर्तन काला जागराशा साईराज सारखे अण्णासारखे म्हणले घ्या ना. मग गावाच्या कडीला एक बैठक होती 5-6 खानाची. पवार सर तिथं झोपलो. मला एक सोपती मथार. मग 42 किलो वजन आणि त्याचं 92 किलो. कीर्तन झालं, संध्याकाळचं दारं लावले, खिडकीच्या तोंडाला माही वाजन, दरुजाच्या तोंडाला त्याची बाज. आणि रातच्या 12 वाजता मथार म्हणते मला एक नाद आहे. मी म्हणलो कोणता? बरं पळून जावा तर दरुजाच्या तोंडाला त्याची बाज आणि खिडकीला गज होते. हे अशी काठी होती त्याच्या बाजूला. म्हणलं याल का महाराज मारायचा नाद आहे काय बापा. लट 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 कापू लागलो. बरं फोन करा तर काय आता का उघडा आणि का लावा, ज्यानं तारीख घेतली त्याला. हे झोपलेली. मी म्हणलो बाबा नाही महाराज मला नाद आहे. म्हणलं कशाचा? बिड्या वाढायचा. पंढरीनाथा
वडा म्हणलं वडा. मी म्हणलं काऊन बिड्या वडीता? म्हणले त्याशिवाय छातीच मोकळी होत नाही. आगाऊच धंदा. त्या धुपनानं त्याची मोकळी झाली आणि महाराज मै गच झाली. आता कसं कीर्तन करावं सकाळचं, गच झाली मै छाती गच. त्यानं 12 बिड्या वाढल्या. धरबिडी लाव दोऱ्याला, धरबिडी लाव दोऱ्याला, 12 वाढल्या. आणि तितक्यात जिजी गेली. जिजी म्हणजे लाईन, ती गेली. मग दिवा लावला आणि टेबलवर ठेवला आणि खिडकी उघडी. गारं होतं असं, नेमकी दिवाळी झालेली होती. उपरण्यानं असं वारं घातलं आणि सारं धुपण काढून दिलं आणि त्याच्या उशाचं बंडल घेतलं आणि टेबलच्या ड्रॉपमध्ये टाकून ड्रॉवर लावून घेतलं. ते पहाटे 3:30ला उठलं. म्हणलं महाराज बिड्या गवसनत. मी आणलं पडू द्या हो, रात्री लय घासा. नाही महाराज रातचं तरी धकत होतं, पण सकाळचं बिडी शिव जमतच नाही. अमूल्य किमतीचा देह बिडीच्या अधीन घातला. लायकी आहे का हराम खोरायला भारतात जगायची? किडनी भेटते डॉक्टर साहेब, आणि भेटली तरी होईल का सक्सेस? हा, किती बंधन आहेत तिला, किती नियम आहेत. अमूल्य किमतीचं शरीर बिडीशिवाय जर चलत नसेल तर किती मूर्खपणा आहे. महाराज मी म्हणलो त्या टेबलच्या ड्रॉप मध्ये ठुले घ्या. नेमकीच दिवाळी झालेली होती. उरलेले फटाके त्याच्या नातवानं त्याच्यातच ठुलते. इतका बिडीचा नाद, इतका बिडीचा नाद, नादा नादात फटाकडीच तोंडात धरली. वातिकून पेटणं थुत्तर फाटणं सगळंच. लय व्यसनी लोक मोकार असते. तो काय शिस्त आहे का द्यायला? हो, मला वाटतं हे विशिष्ट रंगाचं पाणी पिणारे काजू काऊन खात नाहीत, बदाम काऊन खात नाहीत, हे फुटाने खातेत. म्हणजे ब्रह्मगिरीला जे माकडं खातेत का ते हे खातेत. काऊन माकडायचं खाद्य खा, फुटाने खा, काजू खा. सायराज ते असं दाबलेलं काय असतं उमर? हा नाही, असे ते उमर, त्याला अंजीर म्हणतात का? आपण कशाला उमरालाच अंजीर म्हणून खायचं, कशाला ताण घ्यायचं उग. मी शेंगदाण्यालाच काजू म्हणून खात असतो. मानावे ते म्हणी समाधान. ते कुठं आपल्याला भेटत असतं उगे. हे फुटाने खाणार, चिवडा खाते. इलेक्शन चालू होतं असंच. पांढरे शिबीत कपडे पप्याच्या माईन धुतलेले. चांगली होती पप्याची माय, लय मावल्या चांगल्या तो. काही काही मायबापाचं नाव करण्यासाठी हरामखोराचा पण संसार करतात. किती पवित्र आहेत माझ्या महाराष्ट्रातल्या मावल्या. इकडे खिशात फुटाणे, इकडे खिशात चिवडा, आणि गावापासून 3 किलोमीटर फाट्यावर पडले. हाय ना तुमचा फाटा? तो 3च किलोमीटर आहे मला वाटतं, आहे का नाही? तिथं पडलं. आणि तिकून धामणगावातलं डुक्कर आलं. इकडच्या खिशातला चिवडा खाल्ला, पण इकडचा खावा फुटाने तर अंगा खाली गेलता. मग डुकरानं असं ढकललं. तर याला वाटलं पप्याची मायच उठवायली का? तिथं कशी लिहिन पप्याची माय? पडू दे ना, काऊन ताण देती, पडू दे पडू दे पडू दे. ते डुक्कर पुन्हा मागं सरकलं आणि शांत पडलं. पुन्हा डुकरान काय ताण देती व येडपट हे काय? तू 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 काम कर ना, पडू दे मला. डुक्कर पुन्हा मागं गेलं. पण डुक्कर लय रगील होतं. त्याला इकडचे फुटाने खाचेच होते. ते डुक्करच होतं. त्यानं पुन्हा एकदा पाठील धक्का द्याला. काय ताण देते रे, शहाणपणा करते. अर्ध झोपीत आणि अर्ध जाग. नशा दाखवतोय मजा. असं हात फिरल्याबरोबर डुकराची शेपूट हातात आली. म्हणलं पप्याची माय पहिल्यापासून बुचडा घालीत होती, यांनी कापासून घालायली पाय. किती नालायक होय, किती नालायक. आणि तुम्ही याला बी हसायला लागले. विठला विठला भजन करीत होते पांडव. इतरो कालतो का परियार बो भजन करीत होते. लहान वय आहे, परिस्थिती बदलली याच्यावर सांगत होतो. माणसानं गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. 2 गोष्टी ज्यानं तत्वात सांभाळल्या त्याला भीती नाही राजे. हो, हिशोबात राहिलं पाहिजे, हिशोबात. हो. पांडवांचे दिवस कल्ले. धर्मराजाकडनं एक चूक घडली. त्या चुकीमुळे पांडवांना वनवास
होणार आहे. पुढे त्याच्या अलीकडचा प्रसंग सांगतोय. धर्म एके दिवशी पांडवांच्या घरी गेलाय. धर्माला लावून देणारा त्याचा मामा आहे. तुझा विसर न व्हावा याच्यावर सांगतोय. उदाहरण क्रमांक 2. मामान सांगितलं, सुयोधन दुर्योधन जाय पांडवाकडे. पाहिलं तर घर थोडस डागडुगीला आलत. दुर्योधन घरी आला आणि मामाला सांगितलं, हो डागडुगीला घर आले. गावाच्या बाजूला एक सुंदरसा महाल बांधा. महालात काय साहित्य वापरलं? राळ, रांज्या, कापूर, येळूच्या कमट्या, ज्वलनशील पदार्थ. असं घर बांधलंय. त्या घराचं नाव आहे लाक्षागृह. काकी. काय युवराज? काकी म्हणजे कोणती? काय सुयोधन? काकी त्या नव्या घरात जा. युवराज तुम्ही राजकुमार आहात. तुम्ही राहतात त्या घरात आम्ही राहतो. नव्या बांधलेल्या घरात तुम्ही राजांच्या मुलांनी जाऊ. नाही काकी, तुमच्यासाठी नवं घर बांधलंय. काय माहिती काकीला घर मौत का कुवा आहे म्हणून? काय माहित होतं काकीला? मृत्यूचा सापळा होतं ते घर. कधी जाता काकी? उद्या जाऊ, परवा जाऊ. बघता बघता 10-5 दिवस निघून गेले. दुर्योधनाचं टेकनच, शकुनीचं टेकनच दुर्योधनाला. जाल लाव, जाल लाव, राहाल जा. दुर्योधन गेला म्हणे, काकी तुम्हाला काही कळतं का हो? अहो तुमचं घर पडझडीला आलंय. आम्ही राजाचा मुलगा आहे या नात्यानं भाऊ भाऊकीचे लोक म्हणतेत. चुलत्या चुलतीला यायला काकीला साध्या घरात, तुम्ही बारीच्या घरात आम्हाला लोक शेण टाकतेत तोंडात. जा तुम्ही राहिला. ठीक आहे युवराज, उद्या दुपारी राहण्यासाठी जाते. आदल्या दिवशी संध्याकाळी काकी एका देवाच्या आवडीच्या माणसाकडे गेल्या. त्या आवडीच्या माणसाचं नाव होतं विदुर काका. राजकारणातला 2 नंबरचा डॉन. राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण. 5 डॉन राजकारणात झाले. 5. 6वा आपण जिवंत आहे तोपर्यंत जन्माला येणार नाही त्यांच्यासारखा. बोल दे आता. ते बोलल्याशिवाय उद्या कसं होईल जेवायला? ए पोरोत हे काय रे? कशाला? शांत बसा ना दर्शक. कीर्तनात इतक्या येड्यावानी. शांत बसा, शांत बसा. बऱ्याच वेळच करते. त्याचाही दोष नाही तो. नाही म्हणित पण आता रात्रीच्या समयाला काकांकडे गेले. काका विदुर काका होते. राजकारणातलं 2 नंबरचं रत्न, 3 नंबरचं रत्न कनक. काकांना पाहिल्याबरोबर अंतःकरण भरून आलं. वहिनी साहेब या. काय वाणी श्रीमंत होती. या वहिनी साहेब या 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 या. बरं वाटलं तुमचं एकत्रित कुटुंब पाहून गुरुजी. चांगलं वाटलं. छान. काळाची गरज आहे. एकोपा फार महत्वाचा असतो. या वहिनी साहेब. विदुराच्या घरी बोऱ्या बसायला टाकला. 2,500 घराचा मालक. 2,500 घराचा मालक. 2,500 घराचा. तरी झोपड्यात राहत होता. ते घर आपल्यासारखे का इकून खेळा ठोकल्यावर तिकून खेळा निघन? 22 हत्तीची कळवण दरोज्यातून जावा असा एका एका घराचा दरोजा. असे 2,500 वाडे एकट्याच्या वाट्याला होते. तरी झोपड्यात राहिले. काकीला बसायला बोऱ्या टाकला. या वहिनी साहेब. मोठ्या भावाची पत्नी बसल्या. कुंती आई साहेब विदुर काकाला नमस्कार करीत होत्या. कुंती हुशार होती. कुंती ही पंढरपुरातल्या मालकाची आत्या होती. पंढरपुरातल्या मालकाची सख्खी आत्या. आणि कुंतीला माहित होतं मी पंढरपुरातल्या मालकाची आत्या असूनही माझ्याकडे येत नव्हता.
पंढरपुरातल्या मालकाची त्याची बहीण माझी सुनासूनही माझ्याकडे येत नव्हता. विदुर काकाकडे कधी पण जायचे. उद्धव हे भगवंताची फार जवळची व्यक्ती होती. भगवंताला रिकामा वेळ भेटला की उद्धवाला काय म्हणायचे, भगवान कुठं जायचं? उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के, बड़े बड़े मंदिर कौन काम के, बाबादर नहीं पावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. मालकांचा पुरावा, एक शपक पुरावा पाहिला होता मी. उद्धवा चला जाओ विदुरा घरी, नरम बिछाने पलंग गादी, गरीबाची घोंगडी बरी. उद्धवा चला जाओ विदुरा घरी. इकडं मालकाचा पुरावा. बडे बडे मंदिर कोण काम के, नहीं आवे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. माहित होतं कुंतीला आपल्या दिराविषयी देवाच्या अंतःकरणात किती प्रेम आहे. आणि खरंच त्या माणसाकडे गेलं पाहिजे, कोणाही भंगिरेची तर नाही गेलं पाहिजे. आव नहीं आदर नहीं, नहीं नैनो में नैन, उस घर को कभी न जाए, कंचन बरसत में. तुका म्हणे जाया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित, तया ठाया जाणे. काय म्हणले मालक देऊतले? तुका म्हणे जाया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित. ज्याच्या घरी गेल्याच्या नंतर कपाळावरच्या 3 रेषा पटपट करत्यात त्याला पत्रिका देवान म्हणा, एसटी चालली निघालो. थांबू नये. संकोच दर्शनी, त्याच्या घरी जाणं हे अनुचित आहे, जायचं नाही. आव नाही आदर नाही, असू द्यान पाहुणा किती बी श्रीमंत, तो जर आदरानं आपल्याकडे पाहत नसेल तर त्याच्या इथं सोन्याचा पाऊस असला. कंचन बरसत में, उस घर को कभी न जाए, कंचन बरसत में. कबीरजी सांगतात सोन्याचा जरी पाऊस असला तरी त्याच्या घरी जाऊ नका. काय करायचं? सोन्याच्या इटा आहेत त्याच्या पलंगाला, त्याच्या माय बापाला नीट बोलत नाही ते, तुला काय देणार आहे? कशाला जायचं ते भंगिऱ्याकडे? काकीला माहित होतं कुंती आई साहेबाला आपल्या दिराचं किती मोठं स्थान आहे. म्हणून काकी पायावर जरी विदुराच्या डोकं टेकीत नसल्या तरी हात जोडून मान वाकत होत्या. विदुराचे डोळे भरून यायचे. वहिनी साहेब मोठ्या आहात तुम्ही, मोठ्या आहात. प्रणाम केला. लक्ष्मी, विदुराच्या पत्नीचं नाव सांगता येईल? किती भागवत ऐकल्या सुधारताना. क्या बात आहे. सुलभा यायनं उत्तर द्यायला पाहिजे होतं गुरुजी. काही नाही, यायचं काम कसं झालं माहितीये का? चोर पंक्चर माहितीये का तुम्हाला? घरापुढं गाडी लावल्यावर हवा राहीनं आणि पंक्चरच्या दुकानावर गाडी नेल्यावर पंक्चर गवसन. चोर पंक्चर यायचं काम असं. किती भागवत आहे का? काहीच नाही. असं असतं कुठे. नाव होतं सुलभा. ज्याला गाव बिन मसन वाटावी सोन्याचा त्याला त्यांच्या पत्नीचं नाव सुशीला. क्या बात. वा वा. सुशीला आणि सुलभा. सुलभा जी, वहिनी साहेबांना हळीत कुंकू द्या. तामन आणलं.
हळीत कुंकू शब्द चुकून बोललो, आदर करा. तामण आणलं, पाणी आणलं, प्रणाम केला. वा वहिनी साहेब, काय निमित्त आलात? काका, राजकुमारांनी आमच्यासाठी गावाच्या बाहेरचं घर बांधलंय. फार मोठा महाल आहे म्हणे. पाहिलं तर नव्हतं कुंतीनं. तुझा विसर न व्हायच्यावर सांगतोय, पाहिलं तर नव्हतं. काकांनी सांगितलं जाणार. 15 दिवसापासून बेजार करतो. पक्षा येतं नो म्हणजे 15 दिवस सारखं म्हणतात जावं लागतं. काका कधी जाणार आहेत? उद्या. जाता जाता 5 मिनिटं माझ्याकडे या. उद्याचा दिवस उजळला, तुझा विसर न व्हावा सांगतोय. सकाळचे 9:30-10 वाजलेले. आपल्या 5 वासरांना घेऊन कुंती लाक्षागृहाकडे चालले आहेत. रस्त्यात एका ठिकाणी आपल्या 5 लेकरांना थांबवलं. धर्माला सांगितलं, बाळा थांबा इथं, मी काकांकडनं जाऊन येते. दुर्योधनाची गुप्तचर पाहत होते आणि कुंती आई साहेब विदुर काकाच्या घरी गेल्या. काकांच्या लक्षात होतं शकुनीचं आणि दुर्योधनाच्या अंतःकरणातलं कपट कारस्थान आहे. पांडवाला संपवण्याची प्रक्रिया आहे. काकाच्या लक्षात आलं आपण जर रडावा तर वहिनी साहेब घाबरतील. मन घट्ट केलं महाराज. आणि देवघरात एक प्रतिमा होती. ती पंढरीतल्या मालकाची होती, द्वारकेतल्या मालकाची प्रतिमा होती. देऊन टाकली. कुंती आई साहेबांनी वटी पदर पुढे केला आणि वटी पदरात ती प्रतिमा घेतली. काकांनी सांगितलं, वहिनी साहेब याला ध्यानात ठेवा, याचं ध्यान करा, हे तुमची काळजी करीन. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्ही याला ध्यानात ठेवा वहिनी. तुमच्या अंगावर माती टाकायची कोणाची ताकद नाही. आणि तुम्ही जर याला ध्यानातून काढलं तर तुमची माती व्हायला वेळ लागणार नाही, वेळ लागणार नाही. खुनगाड सांगितली साईराज. पदरामध्ये ती वस्तू दाबली. आपल्या लेकरांकडे आल्या आणि लाक्षागृहात प्रवेश केला. लाक्षागृहात तळमजला होता. वरी स्वयंपाक करता येत नव्हता. लाक्षागृह हे ज्वलनशील होतं. विस्तू लागल्याबरोबर 11 सेकंदात घर पेटत होतं. काय ज्वलनशील पदार्थ असेल. तळमजल्यामध्ये सामुग्री नेली. वरच्या महालात एक कोनाडा होता. त्या कोनाड्यात एक वस्त्र ठेवलं आणि त्या वस्त्रावर विदुर काकानं दिलेली विटेवरच्या मालकाची, द्वारकेतल्या मालकाची प्रतिमा ठेवली. नित्याचा क्रम सुरू झाला. पहिला दिवस आहे. रोजचा नित्यक्रम. स्वयंपाक आटपला. देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला. लेकरांना जेव घातलं. आपणही जेवल्या. जिथं देवाची प्रतिमा ठेवली त्या ठिकाणी अंथरणं टाकली. आपली 5 लेकरं झोपली. तुझा विसर न व्हावा सांगतोय. 5 लेकरं झोपली. कुंती आई साहेब लेकराच्या उशाला त्या प्रतिमेकडे तोंड करून पाहत होत्या. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजले, 4 वाजता पांडव उठले. पांडव उठल्याबरोबर धर्मानं पाहिलं, आई इथं बसली होती. नाही बाळा, आत्ताच उठले होते आणि देवाकडे बघून त्याचं भजन करत होते. रात्रभर जागी होती. रात्रभर. 1:30 वाजता पुरोचन आला. महाभारतात एक पुरोचन आगळा वेगळा व्यक्ती होता. दुर्योधनाने विकत घेतलेला माणूस होता. पुरोचन बांधकामात हुशार होता. याच पुरोचनाच्या हाताने लाक्षागृह बांधलेलं होतं. त्याला पक्क माहीत होतं कुठं अग्नी लागल्यावर घर पेटते गुलेगोवा. माहीत होतं त्याला. आणि मशाल घेऊन पुरोचन यायचा. पण कुंती प्रतिमेकडे पाहत असताना खिडकी तिथेच होती. कुंतीकडे पाहिल्याच्या नंतर पुरोचनाने घरी जायचं. ती रात्र टळली. ती रात्र टळली. कुंतीच्या पक्क लक्षात आलं. विदुर काकानं सांगितलं होतं याचं ध्यान ठेवा, याचा विसर पडू देऊ नका, याला अंतःकरणात ठेवा. दुसऱ्याही दिवशी स्वयंपाक केला. पांडव जेवले. कुंतीच्या लक्षात आलं आपल्याला जागायचंय, याला अंतःकरणात ठेवायचंय. जेवल्याच्या नंतर झोप लागेल. त्या दिवशी सर्व आपल्या 5 पुत्रांना आई सांगते, मी जेवले रे बाळा. जेवली नव्हती.
जशाला तशी भिंतीला टेकन देऊन कुंती बसलेली आहे. ती रात्र गेली. पुरोचनानं पाहिलं कुंती आई साहेब जाग्या आहेत. तिसरी रात्र गेली. दुर्योधनानं सांगितलं पुरोचन गेली 3 रात्र झाली. पांडवानी कुंती लाक्षागृहात आहे, का नाही पेटवलं? पुरोचनानं सांगितलं सरकार, मालक, राजकुमार, राजे, गेल्या 3 रात्रा झालं मशाल घेऊन जातो पण बाई जागीच आहे. दुर्योधन म्हणला जागन तरी किती दिवस? 3रा 4था 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला. जागण्याची क्षमता संपली गुरुजी. धर्माने विचारलं माय, डोळे लाल झालेत, डोळ्याच्या कडा लाल झाल्या, तुझे डोळे सुजलेत ग माय, काय कारण आहे? काही नाही बाळा, काहीतरी उलट सुलट उत्तर दिलं. धर्माच्या शब्दाला तडा देऊन टाकला. त्या दिवशी कुंतीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला. 5 पात्र लावली. 3 वाट्यामध्ये तूप टाकलं आणि 3 ताटात पुरणपोळ्या वाढल्या.